सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी विभागासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट येत आहे। याची नवीन पद भरती कधी होणार आहे याचा आपल्याला एक अंदाज येतोय। त्यासोबतच परीक्षा कोण घेणार आहे, कोणती कोणती पद भरली जाणार आहेत आणि एक्झाम पॅटर्न मध्ये बदल होणार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। लक्षात घ्या, टेक्निकल पदांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण बदल होत आहे। हे महत्त्वपूर्ण बदल तुम्हाला सर्वात आधी कळावेत याच्यासाठी तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे आजच सबस्क्राइब करून ठेवा। हे बेल आयकॉन दिसतं याला पण तुम्ही प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन वेळेत मिळतील। बघा, नुकताच एका आरटीआय ची माहिती जी आहे तर ते समोर येत आहे। 29/5/2026 चा हा आरटीआय पाहायला मिळतो। याच्यामध्ये दोन प्रश्न विचारण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 1 म्हणजे काय की नवीन सरसेवा पद भरती प्रक्रिया टीसीएस, आयबीपीएस, एमपीएससी इतर कोणत्या संस्था कंपनी मार्फत राबवण्यात येणार आहे हे स्पष्ट करावे। आणि 3, नवीन सरसेवा पद भरती किती पदांसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर हे देखील स्पष्ट करावे। याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं की टीसीएस, आयबीपीएस सोबत आमचा कोणताही एमओयू जो आहे तर तो झालेला नाही आहे आणि नवीन पद भरती संदर्भात अजून शासनाकडून त्यांना जे आहे तर ते काही निर्देश आलेले नाही आहे। परंतु जर आपण 5 मे 2026 चा सामान्य प्रशासन विभाग यांचा जीआर जो बघितला, जो भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा संदर्भातला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की पीडब्ल्यूडी चे पद जे आहेत तर ते आता एमपीएससी कडे गेलेले आहेत। पीडब्ल्यूडी चं पहिलं पद जे सिव्हिल इंजिनिअरिंगचं आहे, जेईचं पद जे मागे 2023 मध्ये जी जाहिरात आलेली होती त्याच्या अंतर्गत भरण्यात आलेलं होतं। बघा, याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन इथं डिग्री म्हटलेलं होतं, तर ते आता डिग्री डिप्लोमा असं दोन्ही झालेलं आहे, म्हणजे तो एक वाद जो आहे तर तो मिटलेला आहे। सीए चं पद पण गेलेलं आहे, पीडब्ल्यूडी चं सीए चं पद पण गेलेलं आहे। ओके, डिग्री और डिप्लोमा क्वालिफाईड आहे। त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलचं पद पण आहे, डिग्री डिप्लोमा इलेक्ट्रिकल आता एलिजिबल केलेलं आहे। तर पीडब्ल्यूडी विभागातील जे काही इंजिनिअरिंगचे पद होते तर ते डायरेक्टली आता एमपीएससी कडे गेलेले आहेत। म्हणजेच काय, आगामी काळात याची परीक्षा आता एमपीएससी जी आहे तर ती घेणारे टीसीएस, आयबीपीएसचा खेळ संपला आता। त्याच्यानंतर इतर काही अनेक पदं गेलेत, फॉर एक्झाम्पल क्लर्कची पण पदं गेलेत। बघा, पीडब्ल्यूडी विभागातील ही जी क्लर्कची पदं आहेत, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, ही सर्व पदं जी आहेत मित्रांनो आता ही सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे गेलेत। बघा, तुम्ही पाहू शकता सर्व पदं त्यांच्याकडे जे आहेत तर ते आता इथं गेलेले आहेत। 2023 मध्ये ही सार्वजनिक बांधकाम विभाग यांची आलेली जाहिरात होती। मग मित्रांनो, अशी जाहिरात आता पुन्हा येणार नाही, कारण की ही जाहिरात आता डायरेक्टली एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेले। एमपीएससी जे काही त्यांची तांत्रिक सेवेची जाहिरात काढेल तर त्यावेळी पीडब्ल्यूडी चे पद जे आहेत तर त्यात समाविष्ट असते। एक्झाम पॅटर्न मध्ये बदल होणार काय, तर याचं उत्तर यस, 100% बदल होणार आहे। कारण की मागचा जो एक्झाम पॅटर्न होता सरळ सेवेचा, त्याच्यात बघा नॉन टेक्निकलचा भाग आणि टेक्निकलचा भाग अशा पद्धतीने त्यांनी पॅटर्न केलेलं होतं। 75% हा याच्यावर होता टेक्निकलवर आणि 25% हा नॉन टेक्निकलवर होता। आता हा कॅन्सल होणार आहे। आता मे बी ते पूर्व परीक्षा पूर्णपणे नॉन टेक्निकल घेतील, त्याच्यानंतर जी मुख्य परीक्षा असणार आहे तर ती पूर्णपणे टेक्निकलला घेतील। तर असा त्यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण पर्याय जो आहे तर तो उपलब्ध आहे आणि ही परीक्षा 2 स्टेप्स मध्ये होण्याची जी आहे तर ती दाट शक्यता इथं वर्तवली जात आहे। एमपीएससी तशा पद्धतीने घेऊ शकतो। याची जाहिरात येणार आहे का, याची जाहिरात येण्याचे संकेत आपल्याला दिसतात। बघा, 8 एप्रिल 2026 चा हा जीआर पाहायला मिळतो सार्वजनिक बांधकाम विभागाचा। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेखालील स्थापत्य शाखा 34 संवर्गांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याबाबत या पीडब्ल्यूडी विभागाचा ऑलरेडी आकृतीबंध मंजूर आहेत, ज्यामध्ये 11,228 पदं ही नियमित पदं म्हणजे सरकारी नोकरीची पदं जी आहेत तर ते भरण्यासंदर्भातली मान्यता जी आहे ऑलरेडी शासनाकडून मिळालेली आहे। याच्यामध्ये जर आपण सहाय्यक अभियंता श्रेणी 2, शाखा अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांची पदं पाहिली तर ती 3172 एवढी पदं जी आहेत तर ते पाहायला मिळतात। त्याच्यानंतर आपली सीए ची जी पदं आहेत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, याची पण पदं पाहायला मिळतात। एस ची वेतन श्रेणीनुसार ही 2700 पदं जी आहेत तर ते या विभागात मंजूर आहेत। त्यासोबतच या पदांसाठी कुठलीही जाहिरात येणार नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। ज्यामध्ये लक्षात घ्या कोणतं पद आहे, आर्किटेक्चर वास्तुशास्त्रज्ञ, सहाय्यक संचालक उपवने आणि वने, कार्यकारी अभियंता विद्युत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदासाठी जाहिरात येणार नाही। ही पदं आयदर प्रतिनियुक्तीने भरतील किंवा प्रमोशनने भरून टाकतील ते पण, त्याच्यासाठी कुठली सरळ सेवेची जाहिरात जी आहे तर ती येणार नाही, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे। इतर अनेकही पदं पीडब्ल्यूडी विभागाकडे गेले, जसं की स्वच्छता निरीक्षक हे पद आता एमपीएससी कडे जे आहे तर ते गेलेले। त्याच्यानंतर सहाय्यक भांडारपाल पीडब्ल्यूडीचं हे पण एमपीएससी कडे गेलेलं आहे। त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक हे एमपीएससी कडे गेलेले आहे। त्याच्यानंतर उद्यान पर्यवेक्षक हे एमपीएससी कडे गेलेले। म्हणजे जी पदं 2023 मध्ये सरळ सेवेच्या जाहिराती माध्यमातून भरण्यात आली ती सर्व पदं जवळपास आता कोणाकडे गेलेले आहेत, ती एमपीएससी कडे गेलेले आहेत। म्हणजे आगामी काळात याची जाहिरात एमपीएससी कडनं पाहायला मिळणार आहे। एमपीएससी लवकरच यांचा एक्झाम पॅटर्न, परीक्षा योजना सर्व काही जाहीर करणार आहे आणि त्याची माहिती मी तुम्हाला या चॅनलवर लवकरात लवकर सर्वात आधी उपलब्ध करून देणार आहे। म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जे आहे सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।